नमस्कार. आज आपण नाश्त्याचा एक प्रकार म्हणजे पराठा बनवून घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर पराठ्याचे भरपूर असे प्रकार येतात. पण आजचा जो पराठा आहे तो म्हणजे आलू पराठा. बऱ्याच जणांना हे आलू पराठे करत असताना ते फाटतात किंवा टम्म असे फुगत नाहीत किंवा त्यातील सारण देखील चारही बाजूला व्यवस्थित पसरलेलं नसतं. तर आजचा पराठा तुम्ही पाहू शकता मस्त चारही बाजूला असं हे सारण पसरलेलं दिसत आहे आणि चवीला जर म्हणाल भन्नाट असा हा पराठा तयार झालेला आहे. लहान मुलांना फार आवडतो. तर अशाच प्रकारचे पराठे तुम्ही देखील बनवू शकता. तर आजचे पराठे कसे बनवले? तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एका मोठ्या बाउलमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. काही मसाले घेतलेले आहेत. साधारणपणे लाल तिखट, थोडासा ओवा, धना जिरा पावडर, 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत, थोडीशी हळद घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर पराठ्याचं पीठ तसं बघायला गेलं तर तुम्ही साधंच गव्हाचं पीठ देखील मळू शकता. पण अशा प्रकारचं जर पीठ तुम्ही बनवलं किंवा मळलं तर खूपच टेस्टी असे हे पराठे बनून तयार होतात. तर सर्व मसाले यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ओवा जो आहे आपल्याला तळहातावरती अशा प्रकारे कुस्करून घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. कसुरी मेथी आणि ओवा घातल्यामुळे या पिठाला खूपच भन्नाट अशी चव येते. आता ह्या पिठापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवू शकता. तर आज आपण या पिठापासून आलू पराठा बनवून घेणार आहोत. तर आता हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये आता थोडं पाणी घालत हे पीठ आता मी मळून घेणार आहे. तर आता मला अंदाज आहे त्यामुळे मी आता हे पाणी ओतून घेतलेलं आहे यामध्ये आणि हलक्या हाताने आपल्याला अशा प्रकारे गोलाकार पद्धतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे झटपट हे पीठ मळलं जाईल. जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 मिनिटांमध्ये हे पीठ मळून तयार होतं. तर अशा प्रकारे व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आता हे पीठ एकजीव झालेलं आहे. आता आपण याला व्यवस्थित मळून घेणार आहोत. परातीमध्ये जर हे पीठ मळलं तर त्याला थोडासा वेळ लागतो आणि हे पीठ साधारणपणे पसरलं जातं. पण असा खोलगट बाउल जर असेल तर झटपटरित्या हे पीठ एकजीव होतं. तर आता हे पीठ मी बऱ्यापैकी मळून घेतलेलं आहे. थोडंसं तेल घालून घेऊया आणि आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. हे पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपल्याला याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण याचं लागणारं सारण तयार करून घेणार आहोत. तोपर्यंत हे पीठ देखील छान मुरेल आणि सारण देखील तेवढ्या वेळामध्ये आपलं बनून तयार होईल. तर आता हे पीठ तयार आहे याला बाजूला ठेवून घेऊया. 3 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतले होते. त्याची साल काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला मॅश करून घ्यायचं आहे. साधारणपणे फोर्कच्या सहाय्याने अशा प्रकारे आपल्याला हलकेसे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मग मॅशरच्या सहाय्याने आपल्याला एकजीव असा हा बटाटा व्यवस्थित कुस्करून घ्यायचा आहे. म्हणजे या बटाट्यामध्ये कुठेही गाठी तयार होणार नाहीत किंवा राहणार नाहीत. आता हे व्यवस्थित मी हे बटाटे फोडून घेतलेले आहेत. तर यामध्ये आपण हे मसाले घालणार आहोत. तर इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे, धना जिरा पावडर, हळद घेतलेली आहे, चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर देखील करू शकता. पण आज आपण इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे. तर एक कांदा पुरेसा होऊन जातो. आणखीन चव वाढवण्यासाठी यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर इतकं साहित्य जर तुम्ही यामध्ये घालाल तर अतिशय चविष्ट असं हे सारण तयार होतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाल्याचा वापर देखील करू शकता. आता हे जे मसाले आहेत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी मॅशरच्या सहाय्याने हे मसाले व्यवस्थित या बटाट्यामध्ये मिक्स करून घेते. म्हणजेच बटाटा देखील छान असा कुस्करला जाईल आणि मसाले देखील छान यामध्ये मिक्स होऊन जातील. तर अशा प्रकारे आता हे सारण तयार झालेलं आहे. बऱ्याच जणांना वाटतं की कांदा घातल्यामुळे पराठा फुटतो, तर असं अजिबात नाहीये. बारीक चिरला कांदा तर पराठा अजिबात फुटत नाही. आणि आता आपण पराठा करण्याकडे जाणार आहोत. तर आता इथे मी मळून घेतलेलं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला हवा तितका पिठाचा गोळा घ्यायचा आहे. तर याला आपण गोलाकार आकार देऊन घेणार आहोत या गोळ्याला आणि कोरड्या पिठामध्ये याला घोळवून घेऊन याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे. पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे. जशी आपण रेग्युलर लाटतो त्याच प्रकारे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर आता हा गोळा आपण आता भरभर लाटून घेऊया. साधारणपणे आपल्याला गोलाकार हवाय की त्रिकोणी हवाय अशा प्रकारचा पराठा आपण बनवून घेणार आहोत. तर आज आपण त्रिकोणी आकाराचे पराठे बनवून घेणार आहोत. लहान मुलांना आकाराचं फार आकर्षण असतं. त्यामुळे आज आपण त्रिकोणी आकाराचे
आकाराचा पराठा करून घेणार आहोत। छान पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे स्टफिंग अशा प्रकारे मधोमध घालून घ्यायचे। साधारणपणे त्रिकोणी आकाराचा पराठा करायचा आहे, त्यामुळे हे स्टफिंग देखील मी त्रिकोणी आकारामध्ये अशा प्रकारे पसरवून घेतलेलं आहे। तुम्ही व्यवस्थित पहा, म्हणजे पराठा तुमचा कुठेच फुटणार नाही आणि मस्त टम्म असे हे पराठे फुगून तयार होतात। तर आता तीनही कडा अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत। कुठेही या कडा आपल्याला उघड्या राहिल्या नाही पाहिजेत, अशा प्रकारे करून घ्यायचंय। थोडंसं कोरडं पीठ घालून हलकसं आपल्याला यावरती लाटून घ्यायचंय। अशा प्रकारे आपल्याला किनारे व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हा पराठा मी बंद करून घेतलेला आहे। अशाच प्रकारचे पराठे बाकीचे देखील आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। आता हा चारही बाजूने पराठा व्यवस्थित बंद केलेला आहे, तव्यावरती घालून घेतलेला आहे। आता लहान मुलांना हे पराठे द्यायचे आहेत किंवा आपल्या घरामध्ये हे नाश्त्यासाठी पराठे बनवायचे आहेत, तर नक्कीच तुम्ही या पराठ्यांना तुपावरती भाजा। अतिशय चविष्ट याची चव तयार होते। तर घरातलं साजूक तूप आहे ते यावर आपण लावून दोन्ही बाजूनी खरपूस रंगावरती आता हा पराठा भाजून घेणार आहोत। तर आपल्या आवडीनुसार तुम्ही तूप लावा किंवा तेलावर देखील हा पराठा खूप छान पद्धतीने तुम्ही शेकून घेऊ शकता। तर दोन्हीही बाजूने खरपूस रंगावरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि त्या पराठ्याचं जे आवरण म्हणाल मस्त खुसखुशीत असं तयार होतं आणि आतमध्ये बटाट्याचं जे सारण आहे, स्टफिंग आहे, अतिशय चविष्ट लागतं। तर पाहू शकता मस्त असा हा पराठा आता शेकून तयार झालेला आहे। याला आता आपण काढून घेणार आहोत आणि लगेचच दुसरा पराठा आपण यावर घालून घेणार आहोत आणि त्याला देखील आपण अशाच प्रकारे दोनही बाजूने शेकून घ्यायचा आहे। तर आता हा पराठा बघा मस्त असा सोनेरी रंगावरती खरपूस रंगावरती मी शेकून घेतलेला आहे। हा पराठा तुम्ही मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता। आता हा पराठा जास्त मी लहान केलेला नाही, एका पराठ्यामध्ये सहजपणे लहान मुलांचं पोट भरू शकतं। तर टिफिनला तुम्ही 1 ते 2 पराठे सहजपणे देऊ शकता। तर अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा, सगळेच खुश होतील घरातले आणि लहाने देखील। तर आता तव्यावर घातलेला हा पराठा देखील आपण व्यवस्थित शेकून घेणार आहोत। याला पलटून घेतलेलं आहे, तूप लावून घेऊया। पराठ्यासाठी ज्या पद्धतीने आपण पीठ मळून घेतलं होतं, त्यामध्ये स्टफिंग म्हणून आपण उकडलेले बटाटे आणि काही मसाले घालून स्टफिंग तयार केलेलं आहे। याच पिठामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं स्टफिंग घालून हे पराठे बनवू शकता, जसं की पनीर पराठा, चीज पराठा किंवा मिक्स व्हेज पराठा। तर अशा प्रकारचे हेल्दी असे पराठे बनवले तर लहान मुलं देखील आवडीने खातात आणि काहीतरी हेल्दी आपल्या मुलाला खायला दिलं हे देखील आपल्या मनाला समाधान मिळतं। तर आता हा दुसरा पराठा देखील मस्त खरपूस रंगावरती भाजून तयार झालेला आहे। तर यासोबत तुम्ही दही किंवा सॉस किंवा काही चटण्या असतील तर त्या देखील सर्व्ह करू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। पराठ्याच्या आतलं स्टफिंग देखील आपण पाहून घेणार आहोत। तंतोतंत अगदी किनाऱ्यापर्यंत हे स्टफिंग पूर्णपणे भरलेलं आहे। तर अशा प्रकारचे पराठे तुम्ही नक्की एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।